तर लेट्स स्टार्ट आई. तुमच्या हस्ते चालू करा. हो, खूप प्रकारचे टोमॅटो आहेत. त्यातल्या कुठल्या प्रकारचे टोमॅटो काढायचे आहेत? नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आणि आई या सीझनचं आपल्या बागेमधलं पहिलं हार्वेस्टिंग करणार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की आई इथं आहे हे पहिल्या म्हणजे फर्स्ट हार्वेस्टिंगसाठी. मागच्या वेळेस तुम्ही आलेलात तेव्हा पण केलं होतं. तेव्हा केलं होतं हार्वेस्टिंग, पण आय थिंक तेव्हा 3rd 4th असं होतं. सो पहिलं हार्वेस्टिंग इज ऑलवेज स्पेशल आय फील, कारण की त्यासाठी एवढी मेहनत घेतलेली असते 2-3 महिने. जेव्हापासून रोपं आणून लावली आणि ते प्लांटर्स बनवले तेव्हापासून. आणि मग जेव्हा त्याला पहिल्यांदा काही फळ पहिल्यांदा काही फळ किंवा फूल असं येतं, तर इट इज ऑलवेज स्पेशल, राईट? सो त्यामुळे आता आम्ही हार्वेस्टिंग करणार आहे. आणि ऑल्सो मी यावेळेस दाखवलं पण नाहीये की कशी केलेली आहे बाग, यावेळेस कोणती रोपं लावलेली आहेत. तर थोडक्यात सगळ्याची मी माहिती सुद्धा देईन तुम्हाला. आणि हार्वेस्टिंग तर आपण करायचंच आहे. सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. परत घेतेय कारण की बऱ्याचशा भाज्या आहेत. मला माहिती नाही परत भरेल की नाही, लेट सी. पण मोठीच परत घेऊन चालले. चला या चला. आणि चेतन आम्हाला हेल्प करणार आहेत आजचा व्हिडिओ फिल्म करण्यासाठी. आत्ताच त्यांचं ऑफिस वगैरे झालं, घरी आले ते, आणि मग चहा कॉफी झालं. ॲक्च्युली कॉफीच पितो आम्ही जनरली संध्याकाळी. आणि आता फिल्म करायला हेल्प करताय, हो ना? चला, हे धरा स्वाधीन. स्नेहा, अगं पण तू काय काय लावलंय ते आधी या सगळ्यांना सांग ना. हो, ते दाखवलंच नाहीये ना, मग आपण काढूया. मग पटकन मी सगळं एक हे सांगते, इन्फो देते जरासा, आणि मग आपण हार्वेस्टिंगला स्टार्ट करूया. चालेल? तर सुरुवात करूया तिकडून पासून. ऍक्च्युली नेहमी तुम्ही बघितलंच असणार की मी टोमॅटोचे भरपूर सारे व्हरायटीज लावते, कारण की हे जे कॅलिफोर्नियाचं वेदर आहे ना, तर त्याच्यामध्ये टोमॅटो खूप छान येतात. आई, तुला पण माहितीच आहे आता सगळं आईला. तर टोमॅटो तर भरपूर लावलेच आहेत. प्लस यावेळेस नवीन अशी मी कांद्याची पात लावलेली आहे आणि इतकी सुंदर आलेली आहे कांद्याची पात. मी पहिल्यांदा कांद्याची पात लावली आहे, तर हे बघा इतकी छान आली आहे, इतकी मस्त आली आहे ना. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. मला वाटलेलं चला ट्रायल म्हणून आपण थोडी कांद्याची पात लावूया, पण खूप सुंदर आली. त्याचबरोबर हे माझं मिरचीचं झाड आहे. मागच्या वर्षी ह्याला भरपूर आले असतील ना, भरपूर खूप चिलीज आल्या. आणि ह्या झाडाच्या मागच्या वेळेस आले होते ना, तेव्हा मी सुद्धा 2-3 वेळा काढले होते. त्याच्या आधी पण तू मिरच्या काढलेल्या होत्या. तर हे आपलं मिरचीचं झाड. आणि नेहमी मी नवीन नवीन झाड लावायचे म्हणजे प्रत्येक सीझनला, पण माझी मैत्रीण म्हणाली की तू तेच झाड एकदा ठेवून बघ, कारण की खूप छान मिरच्या येतात, त्याला काढायची गरज नाही आहे. सो हे जुनंच झाड आहे. त्याच्यानंतर आता नवीन लावलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. हे बघा किती सुंदर कोथिंबीर आलेली आहे. ही सगळी कोथिंबीरीची छोटी छोटी रोपं आहेत. आणि इथे मी थोडी तोडून घेतली होती कोथिंबीर, ती आहे. मध्ये मध्ये तुम्हाला झेंडूची ही फुलं दिसतील, म्हणजे झेंडूची झाडं लावली आहेत. तसं असे टोमॅटोज लागलेले आहेत. आणि जसं मी म्हणलं की वेगवेगळ्या व्हरायटीचे टोमॅटोज आहेत. तर हे जे आहेत ना, ते सँडविचमध्ये घालण्याचे जे टोमॅटोज असतात ना, ते वाले टोमॅटो मोठे मोठे होतात. त्याला एअरलूम टोमॅटो असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर हे जे आहे ते सुद्धा एक टोमॅटोचीच वेगळी व्हरायटी आहे. आणि हे आपण कट करून टाकूया इथून. ऑफकोर्स हे जे टोमॅटो आहेत ते आज काही काढणार नाही आहे मी, हे वाढू देणार आहे आणि मस्त लाल झाले की कट करणार आहे. इथे छोटी छोटी मी परत मध्ये मध्ये कोथिंबीरीची रोपं लावलेली आहेत. झेंडूचं बघा किती छान फ्लावर आलेलं आहे. ही झेंडूची फुलं मध्ये मध्ये का लावली आहेस? म्हणजे भाज्यांच्या मध्ये फुलं लावली आहेस ते मला जरा असं हे वाटतं. मी ना इथे एक हे आहे म्हणजे ऑनलाईन कम्युनिटी आहे. तर त्याच्यामध्ये घरगुती सगळे असं व्हेजीज वगैरे प्लांट करतात. तर त्याची इन्फॉर्मेशन ते शेअर करतात आणि कोणी कोणी फ्री रोपं पण देतात. मग तिथे खूप माहिती कळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की जर का तुम्ही टोमॅटो लावत असाल तर त्याच्या बाजूला आवर्जून झेंडू लावा, कारण की टोमॅटोवरती बिलकुल त्याच्याने कीड पडत नाही. सो म्हणजे ऑर्गॅनिक करण्यासाठी तुम्ही त्याच्या बाजूला झेंडू लावा असं. पेस्टिसाइड असं, नॅचरल पेस्टिसाइड म्हणून ते तसं आहे. म्हणून मी यावेळेस ते झेंडूची बाजूबाजूला लावलेली झाड टोमॅटोच्याच. आणि तर आणि ऍक्च्युली इट वर्क्स, कारण की बिलकुल टोमॅटोवरती काहीच कीड वगैरे नाही. त्यानंतर पुढे परत मी एक टोमॅटोचं झाड लावलेलं आहे. आणि हे जे आहे
ते रोमा टोमॅटोज आहेत. तर आज मी हे सगळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला हार्वेस्टिंगमध्ये. त्याच्या पुढे सुद्धा मी काही वेगवेगळ्या टोमॅटोची झाडं लावलेली आहेत, ते दाखवेनच मी तुम्हाला. पण हे बघा, हे छान असं मिरचीचं रोप लावलेलं आहे आणि खूप मोठं झालं आहे आणि ह्याला असे छान आत्ता फुलं आली आहेत जस्ट, अजूनही मिरच्या आलेल्या नाही आहेत. कारण की हे झाड पूर्ण ते खाऊन गेले होते मध्यंतरी. बनी ते रॅटच होतं ना चेतन? नाही, घूस होती बहुतेक. तर ती बरोबर आम्ही तिला बघितलं सुद्धा खाताना, कॅमेरा लावून ठेवला होता आणि आम्हाला कळलं ते. आम्ही कॅमेरामध्ये बघितल्यानंतर मग सगळी फेन्स लावली वगैरे, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे, गार्डनिंगचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये. त्यामुळे आता सगळ्या भाज्या वगैरे एकदम सेफ आहेत सध्या तरी आपल्या. आणि इकडच्या साईडला मी परत एकदा कांद्याची पात लावली आहे, ही छान. पण ही कांद्याची पात अजून एवढी नाही वाढली जेवढी तिकडच्या बाजूची वाढली आहे. आणि त्यानंतर इथे आहेत मिरच्या, परत एकदा वेगळ्या टाईपच्या मिरच्या लावल्यात मी, भजीच्या मिरच्या लावल्यात मोठ्या मोठ्या, तर त्यासुद्धा आलेल्या आहेत. तर चला आज काय काय आपण हार्वेस्टिंग करणार आहे बघूया. पुदिना पण आहे, मी तुम्हाला दाखवलाच होता मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये. छान नवीन पुदिना उगवलेला आहे आता कुंडीमध्ये. तर लेट्स स्टार्ट. आई, तुमच्या हस्ते चालू करा. हो, टोमॅटो पण खूप प्रकारचे टोमॅटो आहेत, त्यातल्या कुठल्या प्रकारचे टोमॅटो काढायचे आहेत? कारण प्रत्येक झाडाला भरपूर टोमॅटो आलेले आहेत. हो, तर आपण काय करूया, ते जे आहेत ना ते राहू दे, ते जरा मोठे होऊ देत. पण ह्याचं काय होतंय, हे झाड जरासं हे होतंय, ते भरपूर टोमॅटो लागल्यामुळे झाडाची वाढ जरा खूपच टोमॅटो आलेत. तर आपण हे काढून घेऊया, जेवढे होतात तेवढ्या आपल्याला हिरव्या टोमॅटोचं पण काहीतरी करताच येईल. हो, भाजी येईल, चटणी येईल. आणि मग नाही तर मग काउंटर टॉप वर ठेवले तर पिकतीलच ना. मग तसं करू शकतो, हो ना? ओके. येस, किती छान आहेत ना. भारी, केवढे मोठे आहेत ना. हो, बेस्ट. आईने पूर्ण आणि गुच्छा काढलाय. हा तर टोमॅटो किती मोठा आहे आणि ऑर्गॅनिक. मस्त आहे, भारी आहे, भारी. सगळेच काढायचे ताई या झाडाचे टोमॅटो. एक टोमॅटो पिकलाय पण पक्ष्यांनी खाल्लाय. राहू दे, दे इकडे, इथेच ठेवून दे. मस्तच टोमॅटो आलेत. काय आलेत. आणि आई आणि चेतन म्हणत होते की काय परात नाही भरणार, एवढं काय नाही आहे. मी म्हणलं मला माझ्या गार्डन वरती पूर्ण विश्वास आहे, मला वाटते की भरेल ही परात. अजूनही भरली नाही आहे पण मला वाटतं की भरणार. हे बघा, खूप मेहनत घ्यायला लागते याच्या मागे. पण ज्या दिवशी हे सगळे असे टोमॅटो काढता येतात ना, तर त्यावेळेस इतका आनंद, म्हणजे माझा नेक्स्ट लेवल असतो. मी दरवेळेस जेव्हा पण हार्वेस्टिंग करते असं फोटो सेशन माझं फुल ऑन असतं. आय लव्ह इट. मला ह्याच्यातनं खूप जास्त हॅपीनेस मिळतो, त्यामुळे मी दरवर्षी करते. स्वतः पिकवलेली फळं भाज्या हे खाताना तर किती आनंद होतो, खूप जास्त. आणि अजून एक त्याच्या मागे हे आहे की म्हणजे असं मी कोणाकडनं काही करवून घेतलेलं नाहीये, राईट. मी स्वतःच्या हाताने सगळं केलेलं आहे. पूर्ण माझी दुपार उन्हामध्ये बसून मी हे सगळं माती चेंज करण्यापासनं, त्याला छान फर्टिलायझर ॲज इन कॉम्पोस्ट आणून घालण्यापासनं, सिलेक्टेड रोपं आणण्यापासून, ती रोपं लावल्यापासून ते हे काढेस्तोपर्यंत सगळं रोपं वाचवण्यापासून. ते यावेळेसचं एक नवीन चॅलेंज होतं. पण हे काढलेले आहेत टोमॅटो, हे बघा. आणि माहितीये, रोज सकाळी ना कॉफी पिता पिता मग घेऊन इथे येते आणि प्रत्येक झाडाला नवीन पान, नवीन फूल, फळ किती मोठं झालंय ते रोज हात फिरवून बघते. मला इतकं छान वाटतं बघायला ते. आय डोंट नो, आय हॅव अ लाईक कनेक्शन विथ देम. म्हणजे मला आय लव्ह प्लांट्स आणि मी खूप कनेक्टेड आहे प्लांट्स सोबत, नेचर सोबत. पण असं म्हणतात की झाडांना समजतं. हो, आय थिंक सो. का माहितीये, कारण की आमच्या नेबरमध्ये एक आजी आहेत, लिटरली 80 वर्षाच्या असतील. त्या मला नेहमी भेटल्या ना, त्या मला म्हणतात स्नेहा डिअर, यू हॅव अ ग्रीन थंब, यू हॅव अ ग्रीन थंब. म्हणजे माझ्या बागेतली सगळी झाडं छान ग्रो होतात असं त्यांना म्हणायचं असतं. आय थिंक त्या चायनीज आहेत का कोरियन आहेत, म्हणजे अशा दुसऱ्याच आहेत, म्हणजे भारतीय नाही आहेत. हा, एशियन आहेत, भारतीय तर नक्कीच नाही आहेत.
तर त्या नेहमी म्हणत असतात. सो आय लाईक इट. तर आता इथे पुढे मिरच्या आल्यात 2 मोठ्या, तर त्या काढून घेऊया. तर यावेळेस मस्त अशा वेगळ्या व्हरायटीच्या मिरच्या लावलेल्या आहेत. हे बघा, एक एक मिरची असली मोठी मोठी आहे आणि आपण भजीला वगैरे ज्या मिरच्या वापरतो ना त्या टाईपच्या ह्या मिरच्या आहेत. ॲक्च्युली ह्याचं जे नाव आहे या व्हरायटीचं ते तर मी आता विसरून गेली आहे, पण माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की ह्याची भजी करता येईल. सो मी त्यावेळेस हे रोप आणलं होतं. मस्त नाही? मस्त. चिली. आणि हिअर इज अनदर वन. ही मस्त आहे मी चिली. त्यानंतर आता आपण थोडीशी कोथिंबीर तोडून घेऊया. चटणी करायला कोथिंबीर पाहिजेच. हो, कच्च्या टोमॅटोची चटणी करायची असेल तर मिरच्या तयार आहेत, टोमॅटो तयार आहेत आणि कोथिंबीर तर आहेच. हे बाकीचे टोमॅटो राहू देत ना? आता एवढ्या हा. टोमॅटोचं एकदम तरी नाही करणार नाही, काय? मोठे उदेत, ते मोठे उदेत. ओके नाही. तर चला थोडीशी कांद्याची पात तोडूया आणि थोडीशी कोथिंबीर. मस्त. आहा, काय वास आला. मस्त अरोमा. मस्त ना? मस्त. त्यानंतर थोडीशी कांद्याची पात तोडूया. छान. भारी ना? हो, म्हणजे अशी भाजी करण्यासारखी नाहीये, एवढी नाहीये, तोडू शकतो. पण म्हणजे कशाला तरी स्वाद देण्यासाठी आहे. वगैरे खूप हा. छान आहे. मला असं वाटतं आपण पराठ्यात घालूया हे. छान. हा, पराठ्यात खूप छान लागेल. आणि याचा बेस्ट पार्ट काय आहे माहितीये का, की तुम्ही जितकं तोडाल तितकं वाढत राहतं, हा, येत राहतं. हो ना? बरोबर. वर्ण खुडल्यावर ते म्हणजे मुळं असतात त्यात पुन्हा व्हेरी प्राऊड ऑफ मायसेल्फ. पुदिना घेऊया का जरा? तर ह्या वेळेचं तरी मस्त असं हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि आता मी आणि आई तेच बोलत होतो की सगळं हे ग्रीन आहे. मे बी नेक्स्ट टाइमचं हार्वेस्टिंग असेल त्यावेळेस सगळे लाल टोमॅटो पण असतील, कारण की मला आठवते मागच्या वेळेस खूप सारे लाल टोमॅटो पण मी हार्वेस्ट केले होते. सो दिस इज द फर्स्ट हार्वेस्टिंग, म्हणून सगळं मस्त ग्रीन बास्केट रेडी झालेली आहे. आणि इथे पुदिना पण आहे. तुम्हाला माहीतच आहे मी पुदिना छोट्या कुंडीमध्ये लावला आहे आणि किती छान सगळा नवीन पुदिना फुटलेला आहे लगेच. या छोट्या पण ह्याच्यात मी लावला आहे पुदिना, तो पण आलाय. आणि अजून एका दुसऱ्या कुंडीमध्ये पण लावलेला आहे पुदिना. आजचं जे हार्वेस्टिंग आहे ते हे स्पेशल असं हार्वेस्टिंग आहे. आता आतमध्ये जाते, सगळं छान वॉश करते आणि मग फायनल तुम्हाला दाखवते आणि तुमच्याशी बोलते. लेट्स गो. मस्त वॉश करून घेऊया आता. डायरेक्ट पाण्यामध्येच छान वॉश करून घेते सगळ्या भाज्या एकत्र. छान असं हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची एखादी रेसिपी मी नक्की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. ॲक्च्युली आत्ता ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी पण शेअर केली तर जरा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. सो त्यामुळे हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट ठेवूया आणि मे बी रेसिपी जी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.